कसं वाटलं पहिल्यांदा असं रोमॅन्टिक सिरियल मध्ये? काय काम केलं होतं एकत्र आधी काम केलं होतं. अच्छा, ओके. हो हो आम्ही पहिल्यांदाच काम केलं तेव्हाच नवरा बायकोचं काम केलं होतं नाटकामध्ये. चिन्मय दादाचा एक दिवस फोन, मला मेसेज आला की हाय मी चिन्मय मांडलेकर आणि एका नाटकासाठी मला तुझ्याशी बोलायचंय. आणि आय एम नॉट किडिंग, मी ताईला तो, माझ्याकडे चिन्मय दादाचा नंबर नव्हता कारण मी ताईला पाठवला तो नंबर. म्हणजे ऐक ना, हा खरा खरा चिन्मय मांडलेकर. आणि आता तुमचा जो प्रयोग येणार आहे त्याला मी येतेच आहे की कसं काय या गालिबचं कसं काय घडलं? नशिबी होतं गालिब असं. हो, म्हणजे मला असं एकूणच वाटतं की प्रत्येक काम ना आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. इंटरवल पॉइंट या नाटकाचा इतका जबरदस्त आहे, म्हणजे थोडीशी एक म्हणजे लेखन जे करतात त्यांना एक थोडीशी खोड असते की वाचायला सुरुवात केल्यावर गेस करायचा प्रयत्न की हा म्हणजे पुढे हे होणार, ते होणार. आणि ते मला वाचताना इतकं अनएक्सपेक्टेड आला तो इंटरवल पॉइंट की मी तिथंच त्याला फोन केला, म्हटलं आय एम डुईंग इट. मला माहिती नाही सेकंड हाफ मध्ये काय असणार आहे, माझा रोल आहे नाहीये सेकंड हाफ मध्ये, आय डोंट नो, पण हे मला अनुभवायचं आहे. आम्हाला सुरुवातीला प्रेक्षक नाटकासाठी मिळणं खूप गरजेचं असतं. तर अनेकदा लोक येत नव्हते या एका गोष्टीसाठी की अरे बापरे उर्दू असेल ना, हे असेल, गालिब म्हणजे काय असेल, बापरे. नमस्कार, मी गौतमी देशपांडे. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी. आज आम्ही कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्टवर आलो होतो आणि आम्ही खूप धमाल केली आहे. ती नक्की काय केली आहे बघायला विसरू नका. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू. नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आज जे आपले गेस्ट मला भेटायला आलेले आहेत ना, ते असे नवीन एकदम तरुण रक्ताचे आणि असे सळसळत्या तरुणाईने अगदी भरलेले अशी दोन मुलं आहेत. आणि ती गोड दोन्ही मुलं, या दोघांनाही मी असं एवढं पाहिलेलं आहे. त्यातलं आपण स्वागत करतोय सर्वप्रथम म्हणजे विराजस कुलकर्णी याचं. नमस्कार. नमस्कार. आणि दुसरी आहे ती गौतमी देशपांडे. तिच्या बरोबर पण मी मागे एक पॉडकास्ट केलेला आहे. आणि मृण्मयी देशपांडे हिची ती सख्खी बहीण आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोघींचा मिळून आपण पॉडकास्ट. हो, राईट. व्हेरी गुड, व्हेरी लवली, व्हेरी नाईस. आणि त्याच्यानंतर मी तुला आज पाहिल्यानंतर देयर इज अ ग्रेट चेंज इन यू. हो. सो जेव्हा आपण तो पॉडकास्ट केला होता ना, तेव्हा तू वर्किंग होतीस. हो, तेव्हा मी जॉब करत होते. येस. मग कसं काय तुझ्या मनात आलं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आता कदम टाकलाच पाहिजे? सो तेव्हा आय गेस जो इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मी वेगळी, म्हणजे मी एक सिमेन्स मध्ये काम करत होते तेव्हा वगैरे वगैरे, आणि ताई कम्प्लिटली या इंडस्ट्रीतली. तर खरं सांगायचं तेव्हाही मी म्हटले होते की माझी ओढ आहे इथे पहिल्यापासूनच, पण कुठेतरी इंजिनिअरिंगही तेवढंच आवडतं असंही झालं होतं की तेही खूप आवडतंय, हेही आवडतंय. आता म्हणजे मला कधी कधी वाईटही वाटतं त्याचं की अरे यार, आता आपल्याला करता येत नाही त्या सगळ्या गोष्टी, किंवा ते सगळे कॅल्क्युलेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आता फक्त घरचे बल्ब बदलायला. बल्ब नव्हतं ना बदलण्याचं काम, तेही चाललं असतं. ते शिकले असते, ENTC वगैरे केलं असतं तर ते पण चाललं असतं. पण मेकॅनिकल केल्यामुळे सगळंच म्हणजे माझं अगदी असं खूप कोर ब्रांच मध्ये काम होतं. इंडस्ट्रीत आल्यामुळे तुला अशी एक नव्याने पहचान मिळाली, सिग्नेचर्स घ्यायला येतात, त्याच्याबरोबर एक सेल्फी काढा म्हणतात. सगळं मिस केलं असतं ना. ते मिस केलं असतं, पण तेव्हाही ते व्हायचं कारण ताई आणि मी सेम दिसायचो. सो बरेचदा लोक माझ्याकडे असे यायचे की अरे तुमचं काम खूप छान झालंय. मग मी सांगायचं की नाही मी नाही, ती माझी बहीण. मग नंतर मी सह्या द्यायला लागले तिच्या नावाने खोट्या. That was good one. विराजसच्या बाबतीत मी म्हणेन की आय सीन यू दिस, ओके, यू नो दॅट. आणि मृणाल कुलकर्णी या सुप्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिकेचा तू मुलगा आहेस. तर मला सांग, तुला लहानपणापासून अशी ऍस्पिरेशन्स होती का की आपण या क्षेत्रातच यायचंय? अशी ऍस्पिरेशन्स म्हणजे आता लहानपणी सगळ्या लहान मुलांना एक विचारतात ना की तुला बाबांसारखं अमुक व्हायचंय का आईसारखं अमुक व्हायचंय. हे सांगते सगळ्यांना की त्याचे बाबा एक प्रथितयश वकील आहेत. सो त्यामुळे एकीकडे वकिली आणि एकीकडे हे फील्ड. बाबा अनेक वेळा म्हणतो ऍक्टिंग आणि वकिलीमध्ये फार फरक नाही. विचारायचे आणि तेव्हा बाबाच्या ऑफिस मधल्या पुस्तकांचा साईज बघून बापरे हे अवघड दिसतंय असं कुठेतरी आईचं बरोबर चाललेलं आहे. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मी पुण्यामध्ये वाढलो आणि पुण्यामध्ये माझी जी शाळा होती
तिथे आम्हाला इयत्ता पहिलीपासूनच नाटक हा विषय शिकायला होता, म्हणजे त्याची हो. रितसर परीक्षा असायची. अच्छा, तर त्यामुळे तू पण पुण्याची, तुला पण होतं? नाही, आम्हाला नाटक आम्ही पहिल्यापासून म्हणजे पहिलीपासून करायचो. आम्हाला राज्यनाट्यामध्ये वगैरे पण आम्ही संस्कृत राज्यनाट्य वगैरे या सगळ्या याच्यात केलंय. म्हणजे इंटर स्कूल इंटर वगैरे हे खूप आहे पुण्यामध्ये. आणि आम्हाला गायन वादन होते. फिरोदिया आला आणि तुमचा पुरुषोत्तम हो आला. हो पण हो. त्यामुळे तेच स्कूल लेवलला सुद्धा खूप असायचं. खूप होतं. अच्छा. आणि त्यामुळे नुसतंच ह्या फील्ड असं नाही, म्हणजे तेव्हा काही तेवढी नाही, समज ते- नव्हती, पण क्रिएटिव्ह गोष्टींकडे आपली ओढ आहे हे नुसतं एक ऍबस्ट्रॅक्ट वाटायचं नाही. हम्म. तर दरवर्षी काहीतरी गॅदरिंगची नाटकं असतील, सोसायटीची नाटकं असतील, बक्षिसं जिंकत असेल वगैरे, तर त्यामुळे ह्यात कष्ट असतात हे कुठेतरी पहिलीपासूनच डोक्यात बसलं होतं. आई पण त्याचा अर्थातच सिरियसनेस कधी म्हणजे मनामध्ये कधी तो seriousness, डेव्हलप झाला? कारण कधी पण आपण तेव्हा एक हौशीनी हो, हो. सगळे आपले हो. ग्रुप असतो म्हणून वगैरे असं होतं, पण एक seriousness, सिरियस करिअर आय थिंक हम्म. सगळ्या मुलांच्या आयुष्यात जसं होतं तसंच झालं. एकदा साधारण 10वी जवळ आल्यावर घरच्यांनी प्रेशर टाकायला सुरुवात केली की काय म्हणजे काय काय हवं ते, फक्त काय ते सांग. म्हणजे एक्झॅक्टली. कारण आधीपासूनच थोडी फिल्डिंग लावायला लागते. कुठलंही तुम्हाला फील्ड निवडायचं असेल तरी आधीपासून एक साधारण त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, अजून 4 गोष्टी त्याच्या आसपासच्या काय तुम्हाला आल्या पाहिजे ते सगळं येतं. तर ऍक्टिंग असं कुठे माझ्या डोक्यात नव्हतं खरं. खरं तू उत्तम लेखक आहे. म्हणजे माझा कल हा लेखन दिग्दर्शनाकडेच कारण होता. मला पहिलं तुझं प्ले होता, तुम्ही बघायला लागले ते मला हो. होणार म्हणाली, तुमच्या मुलांनी लिहिलंय. म्हणजे काय लिहिलंय? तर म्हणाली, हो. आणि दॅट वॉज वंडरफुल. आणि इंग्लिश मध्ये होता हो. तो. आणखीन आहे म्हणजे. मग कसं काय हे कसं काय म्हणजे? हा त्यामुळे. आणि आईनी मला खूप लहानपणी एक ऋषी कपूरांची त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांची मुलाखत वाचून दाखवला होता. अच्छा. त्यात ऋषी कपूर म्हणाले होते की बरं झालं मी ऍक्टर झालो, कारण मी जर झालो नसतो तर मला बाकी काहीच येत नाही. आणि मला खूप भीती वाटली होती, कारण आपण कोणीच ऋषी कपूर नाही. याची मला पूर्ण जाणीव होती. आणि त्यामुळे पहिल्यापासूनच माझाही क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायचं हे माझं बऱ्यापैकी ठरलेलं होतं. पण मला ऍक्टिंगच करायची आहे किंवा मला लेखनच करायचंय किंवा मला दिग्दर्शनच करायचंय अशी फॅकल्टी नक्की झाली. असा हट्ट नव्हता. जेवढं त्याबद्दल शिकता येईल तेवढं मी शिकायचा प्रयत्न करत होतो. विविध माणसं विविध गोष्टी सांगायचे तर सगळं करून बघायचो. कोणी म्हटलं अरे मग अॅनिमेशन सुद्धा साधारण तेव्हा इंडियामध्ये ती इंडस्ट्री एकदम मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती. तर मग तिथे गेलो, म्हणलं मला अॅनिमेशन शिकायचंय. ते म्हणजे त्यासाठी इंटरमिजिएटची परीक्षा दे. मग ठीक आहे, मग इंटरमिजिएटची परीक्षा दिली. ते ऍस्टर बिस्टर फुलं बिलं रंगवायला शिकलो. तो पण लक्षात आलं की यातलं सुद्धा आपल्याला क्रिएटिव्ह आवडते, हे नाही आवडत आहे. मग असंच कोणीतरी सांगितलं की मग ऍडव्हर्टायझिंग मध्ये जा. मग ओळखीच्या तिथं पुण्यामध्ये ज्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत तिथे 1-2 मित्र किंवा ओळखीचे होते, त्यांच्याकडे जाऊन बसायचो. तिथे लक्षात आलं की येत होतं. म्हणजे हळूहळू मग तिथं फोटोशॉप शिकायला लागलो मी, थोडं मग व्हिडिओ इथं जाऊन मग एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो. तर या सगळ्या गोष्टी मी शिकायला लागलो होतो. आणि आय थिंक आमची पिढी खूप लकी आहे या बाबतीत की एक खूप महत्वाची गोष्ट घडली आमच्या काळात की प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा. त्यामुळे एक्सपेरिमेंट तुम्ही घरच्या घरी एक्सपेरिमेंट करू शकत होतो. त्याच्या बरोबरच्या म्हणजे फोनवर शूट करायचं, मित्रांबरोबर शूट करायचं, एडिट करून बघायचं, मग ते हे करायचं. ही एक लहानपणापासूनच मला म्हणजे अगदी 10वीत असल्यापासूनच 9वी-10वी पासून सवय लागली होती. तुझा पहिला प्ले तू अनाथामा केला होता कधी केला? तो मी 18 वर्षांचा असताना केला. आम्ही सगळे 12वी जस्ट झाली होती. मी मुंबईत जस्ट शिफ्ट झालो होतो आणि साधारण एक पुण्याच्या विविध ग्रुप्सकडनं मी आणि माझे मित्र काम करत होतो. पण आता एक आपल्याला हवं तसं आपण करू असं ठरलं. आणि मग सगळे एकत्र आल्यावर लक्षात आलं आपण सगळेच ऍक्टर्स आहोत. कुणीतरी लिहावंही लागणार आहे, कुणीतरी डिरेक्टही करावं लागणार आहे. मग तेव्हा मी म्हणलं मी लिहून बघतो आणि मग मी माझं पहिलं नाटक लिहिलं. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग पुष्कळशी तू लिहिलीस, त्याच्याबद्दलही सांग मला. म्हणजे लेखनाबद्दल मला इंटरेस्ट होताच. नाही, चांगलं लिहितोस. मला खूप आवडणारी एक गोष्ट मी आणि तर खूप इंटरव्ह्यूज मध्ये ऐकली असेल, मी सांगतो मला. पण अनाथामाची अजून एक सुंदर आठवण आहे, ती आधी कळू दे आम्हाला. अनाथामाने खूप गोष्टी बदलल्या माझ्या, खूप गोष्टी दिल्या आयुष्यात असं म्हणायचंय तुला. दिली मला. नाही त्याहीपेक्षा अजून रांगोळी माहित नव्हतं. पण माझी बायको म्हणजे शिवानी, तिच्याबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. त्याच्यामुळे मी दिग्दर्शक आणि ती नुकतीच 10वी झालेली एक शाळकरी मुलगी होती. आणि तेव्हा फार तिला काही मी भाव द्यायचो नाही. एवढं छोटासा रोल होता, 10-12 लाईन्स. नंतर 3 वाजता दिला भाव म्हणजे प्रॉब्लेम झाला असता. थोडा प्रॉब्लेम झालाही, पण
एकूण आमचा आता जो अख्खा सर्कल आहे आमचा, इव्हन आमचा कॉमन दोघेही पुण्याचे, त्या सगळ्यांची ओळख सॉर्ट ऑफ त्या एका नाटका थ्रू झाली. कारण असं पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम हॉरर कॉमेडी वगैरे नाही का, असं वय असं होतं की रोमॅन्टिसिझम हा खरं तर ते भाव नाही ना दिला तेव्हा रोमॅन्टिसिझमच नव्हता आयुष्यात, त्याच्यामुळे ते चाललं होतं भाव न दिल्यामुळे. अच्छा, मग आणि असं ह्याच्याबद्दल म्हणतात, आपली गांधील माशी जी असते तिच्याबद्दल असं म्हणतात की तिच्या विंगस्पॅन आणि बॉडीमध्ये एरोडायनामिक्सचा कुठलाच लॉ फॉलो केला जात नाही, त्यामुळे टेक्निकली तिला उडता नाही आलं पाहिजे, पण तिला एरोडायनामिक्स माहित नसल्यामुळे ती उडते. तसं काहीच ते पहिलं नाटक झालं की इंग्रजी हॉरर अत्यंत न ओळखीचे ऍक्टर्स असलेलं नाटक पुण्यामध्ये केलं तर हे फ्लॉप होईल असं माहितच नव्हतं आपल्याला, भारीच होणार असं वाटत होतं, त्यामुळे बिनधास्त केलं. आणि त्यांनी एक सॉर्ट ऑफ ट्रेंड आमच्यासाठी सेट झाला की पहिल्यांदाच तिकीट काढून लोक आपलं काहीतरी बघायला येतात, म्हणजे आपल्याला सुचलेलं काहीतरी तिकीट काढून लोक आणि अनोळखी लोक बघायला येतात. आणि हॉरर असल्यामुळे पुन्हा पुन्हा बघायला येतात की पहिल्यांदा घाबरतात मग आपापल्या मैत्रिणींना घेऊन येतात, असं एक लक्षात यायला लागलं. आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की हे आपण करू शकतो. अगेन ऍक्टिंग ही प्रोफेशनली करणं असं वाटत नव्हतं, पण तिथे लेखन दिग्दर्शन प्रोफेशनली आपण करू असं तिथे वाटत. गौतमी, तुझ्या बाबतीत कसं काय घडलं सगळं? हे तर झालंच पुरुषोत्तम, बाकीचं सगळं तू घेतलंस, त्याच्यानंतर तुझी पहिली मालिका आली सारे तुझ्यासाठी, ती कशी काय तुला मिळाली? सो अगेन इथे काही येणं ठरलेलं नव्हतं, कारण छान जॉब चालला होता, मस्त बाहेर बिहेर जात होते. हो, आणि मी अशा ते नाही, मी सुखी आहे माझ्या जॉब मध्ये आता तरी. इंटरव्ह्यू केला होता की आय एम हॅपी, तू का नाही करत? आणि महत्वाचं म्हणजे ह्याचा सगळ्याचा शेवट आपण तुझ्या गाण्याने करणार. अरे बापरे, लक्षात ठेवलेलं आहे मी, कारण उत्तम गायिका आहे ती, फार सुंदर गाते ती. सो तेव्हा पण शिक्षण घेतलं? हो, मी विशारद पर्यंत शिकले पुण्यामध्ये, सगळे गलती आहे. हो, त्याच्यामुळे मी शिकले, गाणं शिकले. सो माझं आधी असं झालं होतं, मला गाण्यात नक्की काहीतरी करायचं होतं, पण त्या वेळेला त्या गोष्टी झाल्या नाहीत तेवढ्या, आणि मग मी करायला लागले जॉब वगैरे. आणि मला 2-3दा असं झालं की मला सिरियल्स आल्या प्रॉपर, आणि पहिल्यांदा त्यांचं वाक्य असायचं, मग आता काय एक काम कर, आम्ही तुला ऑलमोस्ट फायनल केलंय, तर तू उद्या जॉब सोड आणि परवा इथे ये. असं नसतं, इथे द्यावा लागतो नोटीस पिरियड वगैरे. म्हटलं मी खूप काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या ह्याच्यात काम करते, तर मग ते असं उद्या सोडून नाही येता येणार. म्हटलं तुम्ही महिनाभर थांबा. नाही, महिनाभर, आपल्याकडे माहिती आहे सिरियल्स किती छटमंगनी पटब्या टाईप असतात, त्या झालं की लगेच दुसऱ्या दिवशी इमिजिएटली जायचं असं. तर ते काही माझं होत नव्हतं, त्यामुळे 2-3 सिरियल्सला मी तेव्हा नाही म्हणाले होते. आणि जेव्हा ही सिरियल आली तेव्हा सोनी मराठी चॅनलच नवीन येणार होतं, त्यामुळे ऑलरेडी त्यांच्या हातात वेळ होता. सो मी 2 महिन्याचा नोटीस पिरियड दिला. मध्ये मी सॅटर्डे संडे जाऊन तिकडे ते बॉक्सिंगचं ट्रेनिंग आणि हे सगळं ते करत होते. असं सगळं करून मी प्रॉपर आरामात जॉब सोडला, आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी चॅनल आलं. त्याच्यामुळे माझा एक्झॅक्टली माझा बॉक्सरचाच डिरेक्टली काहीतरी आला होता मला रोल. का केला होता त्यांनी मला माहिती नाही का. या सिरियल नंतर तुमच्या दोघांची आली ती म्हणजे माझा उशिरा. सो माझा उशिरा मध्ये कसं काय, म्हणजे ते कसं काय जमून आलं? आधी अच्छा, हो. सो अगेन तुझ्यासाठी मध्ये पब्लिकला कळलं की राईट, पण तेव्हा अजून सोनी जस्ट नवीन चॅनल होता, त्यामुळे असं खूप लोक अगदी पाहतायत किंवा असं झालं नव्हतं. अर्थात पाहत होते सिरियल, पण खूप नाही, एस्टॅब्लिश अजून नव्हता तेवढा जास्त. पण त्याच्यानंतर एक 2-3-4 महिने गेले मध्ये, साधारण मी पुण्यालाच होते आणि मी मस्त जंगलात ट्रिपला निघाले होते माझी म्हणजे छान. आणि त्यांचा फोन आला मला, सुबोध का नाही सुजयचा मला फोन आला पहिला. जंगलामध्ये नाही, मी जाणार होते दुसऱ्या दिवशी, माझं सगळं बुकिंग झालं होतं, सगळं झालं होतं. आणि त्याचा फोन आला की अशी सिरियल आहे आणि तू लगेच येऊ शकतेस का इथे मुंबईला. तर म्हणलं हे बघ मी उद्या चालली आहे, मला जे काही असेल ते कन्फर्म सांगा तरच मी, नाहीतर मी एवढी ट्रिप कॅन्सल करून वगैरे येणार नाही. अशा झोन मध्ये होते मी तेव्हा. अजून म्हटलं मी ट्रिप वगैरे नाही कॅन्सल करून येणार, आपण नंतर करूया सुरुवात. सो त्याचा आला की अगं मी आता बाहेरनं बोलतोय ऑफिसच्या, तू फायनलच आहेस. कारण त्यांनी इमिजिएटली माझी ऑडिशन मागवली होती, ती झाली फायनल, लगेच सगळं फायनल झालं आणि मी सगळं कॅन्सल करून गेले मुंबईला. तर पहिली काय लुक टेस्ट आणि हे सगळं झालं. त्याच्यानंतर मला कळलं की मी म्हटलं कोण आहे हिरो, कोण आहे नक्की, आपण विचार. आता तेव्हापर्यंत मी अजून तेवढ्याला आणि त्याला मी अजून पोहोचले होते की बाबा. आणि पहिली सिरियल नसल्यामुळे मी विचारलं काय कोण आहे हिरो, कोण आहे वगैरे विचारू शकत होते तेव्हा.
कोण आहे नक्की वगैरे. तर ते म्हणाले की अगं विराज असतो. म्हटलं ओ विराज. तोपर्यंत त्याचा मेसेज आला मला की अगं आपण दोघं कदाचित एका सेम सिरियल साठीच हे देतोय, ऑडिशन देतोय आणि कास्ट झालोय वगैरे. मग आमचं एकत्र काही सीन्स केले पहिल्यांदा असं रोमॅन्टिक सिरियल मध्ये काही आम्ही आधी काम केलं होतं, एकत्र आधी काम केलं होतं पुण्यामध्ये. हो हो आम्ही पहिल्यांदाच काम केलं तेव्हाच नवरा बायकोचं काम केलं होतं नाटकामध्ये. त्यामुळे कम्फर्ट तर कंटिन्युअसली काय ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असायचं. आणि त्याच्यात म्हणजे असंही आम्ही अनेक वेळा केलंय की मी एक नाटक केलं त्याच्यात ही म्युझिक करत होते वगैरे. मी नाटक केलं ज्याच्यामध्ये मी म्युझिकला असायचो. केलंय, कॉन्सर्टही केलं होतं. त्यामुळे कम्फर्ट. हा म्हणजे आम्ही अगदीच नीट ओळखत होतो तेव्हा एकमेकांना. त्याच्यामुळे काय गमती जमती घडल्या खूप गमती झाल्या. कारण हिचं कास्टिंग झालं आणि मी तोपर्यंत ऍक्टिंग करायचीच नाही असं माझं ठरलं होतं. त्यामुळे मी फिल्म मेकिंग आणि माझा विस्लिंग वुड्स मध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स झाला होता. मी तिथले सगळे माझे मित्र वगैरे आम्ही प्रोफेशनली कामं करायला सुरुवात केली होती. तर त्याचा एक दिवस पुण्याला गेलो होतो मी, कारण आमचं एडिट चाललं होतं एका आम्ही जाहिराती शूट केल्या त्याचं. आणि दुसऱ्या दिवशी रिहर्सल आणि तिसऱ्या दिवशी एक प्रयोग असं माझ्या नाटकाचा ठरला होता. मी डिरेक्ट केलेलं एका नाटकाचा. तर तिथे मी एडिट स्टुडिओला पोहोचलो आणि मला फोन आला की एक ना ऑडिशन आहे, तू येतोस का. तर तोपर्यंत काय झालं होतं, मला ऑडिशन मी कधी द्यायचो नाही, माझ्याकडे यायच्या नाही कारण मी ऍक्टिंग करतो हे असं कोणाला पुण्याच्या बाहेर माहित नव्हतं. त्याच्या आदल्या वर्षी झी नाट्यगौरवला मला बेस्ट ऍक्टरचं नॉमिनेशन होतं नाटकासाठी. त्यामुळे तिथे मिकी नावाचं नाटक होतं आणि त्याचा आमचा फॉर्म हरवला. त्यामुळे मी त्यांना खूप त्रास दिला होता किंवा माझा फॉर्म काय हरवला, कधीच पाठवलाय वगैरे. त्यामुळे त्यांना लक्षात राहिलं होतं की हा एक मुलगा आहे आणि अरे ऍक्टिंगही करतो. म्हणून त्यांनी मला फोन केला की लगेच येतोस का तू मुंबईला. तर मी लिटरली म्हणजे बसमधून उतरून पोहोचत होतो. म्हटलं मी आता उतरलोय पुण्यात. नाही प्लीज येणं प्लीज येणं प्लीज येणं परत तसं. तर तसंच पुढची बस पकडून मी मुंबईला गेलो. आणि मग आम्ही काय एक सीन वगैरे दिला आम्हाला, तो केला आम्ही, इम्प्रोव्हायझेशन वगैरे केलं वगैरे छान मजा. आणि तेव्हा मी खूप लहानपणापासून दिग्पाल लांजेकर जो शिवराज अष्टकाचा डिरेक्टर आहे त्याच्याबरोबर काम करतो, पण तो मला शाळेत शिकवायला होता. तर तो मला म्हटलं तू मोठा झालाय आता तुला ऍक्टिंगचा रोल देतो. तर त्या ऐतिहासिक ह्याच्यामध्ये मी मिशा एवढे केस वगैरे वाढवलेले होते. तर त्यांनी आमचं काय हे वगैरे केलं आणि म्हणलं की नाही ऍक्टिंग चांगली आहे पण तू म्हणजे तू कसा दिसतोस हे आम्हाला कळत नाही. कारण तो रोल खूप क्लीन कट आणि सभ्य आणि असा आता जसा तो बसलाय तसा. तर मी म्हटलं की मग काय करायचं, मी तुम्हाला फोटो दाखवतो माझे जुने. पण नाही म्हणले आपण इथंच म्हणजे लिटरली तिथं आम्ही जिथे रिहर्सल केली त्याच्यामुळे म्हणले आपण केस कापूयात नव्हते. तर अगेन ही जसं म्हणली तसंच म्हटलं मी कापतो, पण जर मी कापले तर माझा तो फिल्मचा रोल जाणार आहे. सो तुम्ही शुअर आहात. हो म्हणजे करू असं. मी केस वगैरे कापले, सगळं शेव वगैरे केलं. खूप दिवसांनी स्वतःचे ओठ दिसायला लागले मला वगैरे असं. आणि 1-2 फोटो काढले आणि जा म्हणले. मी पुण्याला गेलो, माझा प्रयोग होता आणि प्रयोगापर्यंत काहीच त्यांचा आला नाही कॉलबॅक. ठीक आहे नसेल तसे ऍक्टिंग करू असं काही हट्ट नव्हता. आणि मी पिठात बसणार तेवढ्यात फोन आला की आपण पैशांचं बोलून घेऊ आणि हे चाललंय ते चाललंय. आणि इथं पहिली बेल झाली आणि मी यांच्याशी पैशांची वाटाघाटी करतो की नाही एवढं अमुक तमुक. आणि शेवटी डन झालं आणि ते म्हणलं ठीक आहे कधीपासून. ते म्हणले उद्या 6चा कॉल टाइम. हेअरकट चांगला झाला. ते म्हणले उद्या 6चा कॉल टाइम आहे. मी म्हटलं अरे आता मी पुण्यात बसलोय, पिठात माझा प्रयोग सुरू होतोय. हा ये ना म्हणे पहाटे ये. तोपर्यंत मी आईला मेसेज केला होता की मध्ये की बहुतेक नाही त्यांचा फोन येते नाही होते वगैरे. त्यामुळे आई झोपली होती. आईला माहितच नाही की मला सिरियल मिळाली आहे. मी रात्री सेट टाकून, कारण प्रायव्हेट नाटक आम्हीच सेट टाकायचो, गोडाऊन लॉक करून मी रात्री 2:30 वाजता मुंबईला आलो. मुंबईला मी 4 वाजता पोहोचलो, आंघोळ केली, 5ला निघून सेटवर गेलो होतो. आई उठलीच नव्हती. मी तिला चिठ्ठी लिहून ठेवली होती की सिरियलचं डन झालंय, मी मुंबईत आलोय आणि मी शूटला गेलो. पहिला हे होता प्रोमो शूट झाला लगेच दुसऱ्या दिवशी. काहीच माहित नव्हतं. इमिजिएटली दुसऱ्या दिवशी आमचा प्रोमोच झाला शूट. म्हणजे साधारण हा झोन आहे या पलीकडे काही माहिती नव्हतं. साधारण बेसिक माहिती होती फक्त सांगितलं होती मला. माझं तेवढं आधी झालं होतं बोलणं त्याच्यामुळे काहीच नाही. पण पहिला प्रोमो आमचाच असल्यामुळे. आणि आमच्या एकूणच सेटवर गमती जमती घडायला जे 4 लोक होते महाभयंकर असं वाटलं. म्हणजे बाप्पा विद्याधर जोशी, विनय येडेकर, इव्हन अच्युत पोद्दार फॉर दॅट मॅटर. अच्युत पोद्दार जरा असं वाटलं का की अरे म्हणजे नाही वाटलं तसं काही फार. म्हणजे त्यांनी तसं नाही वाटून दिलं काही कधी. खूप वाटलं माझे पहिले सगळे सीन त्यांच्याबरोबर असायचे एकट्याचे. आणि या सगळ्यांना खूप लहानपणापासून मामा असतात माझे आणि खूप लहानपणापासून या सगळ्यांना बघून. आणि मी अगं बाप्पा बरोबर काम केलं होतं आधी. एक मी पूर्ण फिल्म केली होती त्याच्याबरोबर आणि तो त्यात माझ्या वडिलांचं काम करत होता.
आणि तो असा खूप अब्युझिव्ह वडील वगैरे असतो त्या सीन मध्ये, तो मारत बिरत असतो मुलीला वगैरे. तर त्यामुळे माझं त्याच्याशी मस्त छान जमलेलं होतं. त्यामुळे रॅपो होता बरं. आता ह्या सगळ्यानंतरच आत्ताच लेटेस्ट म्हणजे गालिब. सो गालिब हा तुमचा जो व्यावसायिक नाटकातलं मला वाटतं तुमचं दोघांचंही पदार्पण आहे. चिन्मय मांडलेकरने लिहिलेलं आहे. तर मी खूप त्याच्याबद्दल ऐकून आहे आणि आता तुमचा जो प्रयोग येणार आहे त्याला मी येतेच आहे. तर मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की कसं काय या गालिबचं कसं काय घडलं. हो, म्हणजे मला असं एकूणच वाटतं की प्रत्येक काम ना आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. नसीब से ज्यादा और नसीब से कम किसी को कुछ नहीं मिलता. आणि आपल्या हातात आणि खेचूनही नाही घेऊ शकत. तुमच्यासाठी लिहिलेलं असतं ते लिहिलेलं असतं. तर हे नाटक दादानी लिहिलं होतं साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी. म्हणजे आता खरं तर 2014 मध्ये वगैरे त्यांनी ते नाटक लिहिलं होतं. आणि तेव्हा ते काहीतरी व्हायचं की आता घडेल नाटक आणि काहीतरी कारणांनी ते होत नव्हतं. मग योग्य कास्टिंग मिळालं नाही म्हणून, कधी कास्टिंग मिळालं पण तेव्हा त्या क्षणी कोणी करायला नव्हतं असं म्हणून. तर असं काहीतरी करत ते पुढे येत गेलं आणि ते आमच्यासाठी खूप फायद्याचं ठरलं. कारण ते इतकं पुढे आलं की आम्हाला ते नाटक करता आलं. त्याच्यामुळे चिन्मय दादाचा एक दिवस फोन, मला मेसेज आला की हाय मी चिन्मय मांडलेकर आणि एका नाटकासाठी मला तुझ्याशी बोलायचंय. आणि आय एम नॉट किडिंग, मी ताईला, तो माझ्याकडे चिन्मय दादाचा नंबर नव्हता कारण मी ताईला पाठवला तो नंबर. म्हणजे ऐक ना, हा खरा चिन्मय मांडलेकरच. कारण मला विश्वास नाही बसला. म्हणलं ऑल ऑफ अ सडन, कारण सिरियल संपूनही 2 वर्ष झाली होती. तर म्हणलं, आणि माझी पहिली सिरियल चिन्मय दादानी लिहिली होती, सारे तुझ्यासाठी त्यांनी लिहिली होती. सो म्हटलं आता कसं काय आपल्याला विचारेल तो आणि आपल्याला कसं काय विचारेल या नाटकासाठी, असं म्हणून मी ताईला कन्फर्म केलं. म्हणलं हा नक्की त्याचाच आहे ना नंबर. तर ती म्हणाली हो त्याचाच आहे वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं सगळं नाटकाबद्दल आणि ते नाटक त्यांनी इमिजिएटली पाठवलं. आणि ते वाचल्यानंतर मला वाटत नाही जगातली कुठलीही अभिनेत्री त्या नाटकाला नाही म्हणेल असा तो रोल आहे आणि असं ते नाटक आहे. तर म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती ती की बाबा आपल्या समोर असं वाढलेलं ताट आलेलं आहे. तर अर्थात मी इमिजिएटली त्या गोष्टीला हो म्हटले होते. मला एकच प्रॉब्लेम होता, फक्त लग्न होतं माझं तेव्हा. आणि म्हटलं बाबा तेवढा फक्त वेळ मला काही प्रयोग नाही करता येणार. सिरियसली डिसेंबर मध्ये आता. अच्छा, हो. त्याच्यामुळे थँक्यू. बरं तुझ्या बाबतीत कसं काय? अगेन चिन्मय दादाला मी खूप ओळखत नव्हतो, पण त्याच्याबद्दलची एक आठवण म्हणजे मी मुंबईत जेव्हा शिफ्ट झालो, 12वी पर्यंत मी पुण्यात होतो आणि मुंबईत शिफ्ट झाल्याच्या पहिल्या आठवड्यात मी बघितलेलं पहिलं नाटक हे वाडा नाट्यत्रयी की तिन्ही नाटक. त्यामध्ये मी पहिल्यांदा चिन्मय दादाला लाईव्ह काम करताना, मी खूप टीव्ही वगैरे बघत नाही म्हणजे तसं, त्यामुळे मला माहित होतं की तो चांगलं काम करतो आणि खूप त्याला लेखक म्हणून, त्याला अभिनेता म्हणून खूप मानतात, मला माहित होतं. लाईव्ह थिएटर मध्ये बघणं वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स आणि तेव्हापासून याच्याबरोबर काहीतरी काम करायचं असं होतं. त्याचबरोबर एक कुठेतरी मला एक माझ्या भविष्यासाठी एक छान रिफ्लेक्शन दिसत होतं, कारण मी साईड बाय साईड लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करायचा, जगलिंग करायच्या प्रयत्नात असताना ते खूप चांगल्या पद्धतीने करणारा एक अभिनेता लेखक दिग्दर्शक मला दिसत होता. तर काहीतरी त्याच्याबरोबर काम करायला मला आवडेल असं वाटत होतं. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं मराठीमध्ये, ते त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून हवं होतं. तेव्हा आमची एक थोडीशी तोंडोळख झाली होती की एक क्रिएटिव्ह डिस्कशन्स व्हायची त्याच्यावरनं आमची थोडीशी. आत्ता सुभेदार नावाच्या सिनेमामध्ये माझा एक छोटासा रोल होता मजेशीर, पण त्या दरम्यान आणि त्याच्या प्रमोशनच्या आसपास मग तिथं आमच्या जरा गप्पा झाल्या आणि कुठेतरी आपल्या वेवलेंथ जुळतायत असं कुठेतरी त्याला वाटलं असेल, कारण त्याच्या अगदी रिलीजच्या काहीच दिवसानंतर त्यांनी मला फोन केला की असं असं आहे आणि तो म्हणला फिमेल सेंट्रिक नाटक आहे, नुसतं चाललंच तर तुला तुझा रोल कदाचित किती वगैरे कळणार नाही, पण ट्रस्ट मी, तू वाच, महत्वाचा रोल आहे. म्हणलं ओके. मी तिथं होच असं माझं ठरलं होतं, कारण अगेन अभिनय हे काय माझा मेन हे नसल्यामुळे मला इंटरेस्टिंग कामं करायची ते माझं ठरलंय. म्हणजे मग त्यात लेंथ काय आहे, त्याचं काय, इंटरेस्टिंग माणसं असतील, इंटरेस्टिंग रोल असेल किंवा काहीतरी वेगळं करायला मिळणं असेल, मला ते करायचं. कारण माझं बाकी लेखन दिग्दर्शन ते पोट त्याच्यावर माझं छान चालतंय, त्यामुळे हे माझ्या आनंदासाठी करायचंय. सो स्क्रिप्ट वाचायच्या आधीच माझ्या डोक्यात ठरलं होतं की आपण करायचंय, म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला जर काम करता येत असेल, नाटक म्हणल्यावर इतकं हँड्स ऑन एक महिन्याभराची एक प्रोसेस त्याच्याबरोबर करता येणार असेल, ऑफकोर्स करू. त्यात मी साधारण वाचायला सुरुवात केली. इंटरव्हल पॉइंट या नाटकाचा इतका जबरदस्त आहे,
म्हणजे थोडीशी एक म्हणजे लेखन जे करतात त्यांना एक थोडीशी ओढ असते की हम्म. वाचायला सुरुवात केल्यावर गेस करायचा प्रयत्न की हा म्हणजे इथं पुढे हे होणार, ते होणार, ते होणार. आणि ते मला वाचताना इतकं अनएक्सपेक्टेड आला तो इंटरव्ह्यू पॉईंट की मी तिथंच त्याला फोन केला, म्हटलं आय एम डुईंग इट. मला माहिती नाही सेकंड हाफ मध्ये काय असणार आहे, माझा रोल आहे नाहीये सेकंड हाफ मध्ये, आय डोंट नो. पण हे मला अनुभवायचं आहे कारण थिएटर मला खूप आवडतं. लाईक थिएटर सिन्स आय वॉज अ किड. मला इतकी वर्ष तुम्ही एक्सपेरिमेंटल स्टेज केलेलं आहे, परंतु कमर्शियल म्हणून मला वाटतं तुम्हा दोघांचंही आहे हो, पहिलंच आहे. तर तुम्हाला काय फरक जाणवतो सगळ्यात पहिला म्हणजे? खरं सांगू का, या प्रोसेसमध्ये असा खूप वेगळा फरक नाही जाणवला. म्हणजे फक्त प्रयोगांची संख्या मात्र व्यवस्थित असते, त्या नाटकाचं पण व्यवस्थित प्रमोशन करू शकतो, मोठाले सेट असतात अर्थात कमर्शियल नाटकाला एक प्रॉपर त्याच्यावर खर्च केला जातो. हा, आणि एक व्यवस्थित बजेटिंग असतं त्या गोष्टींसाठीच सुद्धा. एक्सपेरिमेंटलला ऑफकोर्स सगळ्या गोष्टी नवीन नवीन असतात, त्याच्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि छोट्या गोष्टी आपण आता म्हणजे आम्ही सेट वगैरे पण जेव्हा कॉलेजमध्ये आणि याच्यात तयार करायचो तर कमीत कमी किमतीत कुठे मिळतंय, हे काय मिळतंय, ते काय असं करून केल्या जायच्या गोष्टी, किंवा घरनं प्रॉपर्टीज घेऊन जा सगळ्या, हे असायचं. पण अर्थात कमर्शियल नाटक म्हटल्यानंतर एक प्रत्येक गोष्टीला एक बजेट असतं वेगळं, त्याचे प्रयोग तेवढे जास्त लावले जातात, हे सगळ्यात महत्वाचं असतं. कारण एक्सपेरिमेंटल नाटक हे जनरली तेवढे जास्त बरेचदा प्रयोग लागत नाहीत. बॅकबोन असतो एक्झॅक्टली, त्याच्यावरती तुमचं सगळं हे असतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे पण लोकांपर्यंत पोहोचणार, म्हणजे आता एक्सपेरिमेंटल आम्ही पुणे मुंबई एवढ्याच याच्यात करतो. आता हे जेव्हा इंदोरला जातं नाटक किंवा नागपूरला जाईल, कोकणात, याच्यात त्याच्यात, इथे सगळीकडे म्हणजे सगळ्या पद्धतीचा प्रेक्षक मला वाटतं आपल्याला एक्सपेरिमेंटल कमर्शियल नाटकांनी आणि प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक वेगळा आहे, प्रत्येक एरियातला प्रेक्षक वेगळा आहे. म्हणजे पार्ल्याला वेगळा प्रेक्षक आहे, बोरिवलीला वेगळा प्रेक्षक आहे, दादरमध्ये वेगळा आहे, वाशीला वेगळा आहे. तर या प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षकही खूप वेगळा असतो, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला एक अंदाज हळूहळू यायला लागतो कमर्शियल नाटक करताना. प्रोसेसमध्ये खूप वेगळा फरक नसतो, कारण शेवटी आपण नाटकच करत असतो. आणि अर्थात तुम्हाला एका प्रॉपर दिग्दर्शकाबरोबर, नावाजलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम की आपल्याला त्याच्यामध्ये फायनान्स हे खूप मोठं एक म्हणजे बॅकबोन त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे आपल्याला समजा लाईट्स असतील, प्रॉप्स असतील, सेट्स असतील, त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, इव्हन तुमचे कॉस्ट्युम्स असतील, मेकअप असेल. सो या सगळ्या गोष्टींसाठी एक बजेटिंग हे लागतच लागतं. तर ते बजेट जे आहे ते आपण आपल्या एक्सपेरिमेंटल मध्ये आपापल्या आपण ते कॉन्ट्री काढून असायचं का पूर्वी, तर अक्षरशः कॉन्ट्री काढून. व्यावसायिक नाटकामध्ये पैसे येतात, कमर्शियल म्हणजे प्रायोगिक मध्ये आम्ही टाकतो. हो, कारण बेसिकली पण कसं आहे की ते बेसिक पहिलं शिक्षण आहे ते. आपण जसं नर्सरीमध्ये जातो, पहिली इयत्ता, दुसरी, तिसरी, एकदम काय 10वीच्या इयत्तेला मला नाही असं ते समीकरण मला हे आवडतं की ऍक्टिंग दोन्हीकडे क्रिकेट खेळण्याचं, की तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्हाला बॉल येणार, तुम्हाला बॅट नाही मारायचं. फक्त कमर्शियल नाटक हे तुम्ही टेस्ट मॅच खेळल्यासारखं असतं, कारण तुम्हाला तो स्टॅमिना ठेवायला लागतो. बरोबर, वारंवार म्हणजे तुम्हाला तेवढं करण्याची, मी आजच्या प्रभात सगळं दिलं आणि मग उद्या माझा घसा बसला असं करून चालत नाही. आणि प्रायोगिक नाटक हे माझ्यासाठी गली क्रिकेट खेळण्यासारखं आहे, ज्याला अजिबात कमी लेखत नाही मी. नाही अर्थात नाही, तू तयारी असते ती त्या सगळ्या प्रोसेसची. कारण बॅट आपण आणतो, आपण स्टम्प्स आणतो, आपण आणतो, पण त्याचबरोबर गल्ली क्रिकेटमध्ये काही नियम आपण बनवू शकतो की तुम्हाला ती मुभा असते की या भिंतीला लागलं तर 2 रन्स बरं का. आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित तिथे जास्त एक फ्रीडम असतं की आज आपण असं खेळून बघू, आज आपण हे करून बघू, किंवा आज मला लेफ्टी खेळायसाठी लेफ्टी खेळू. तसं तुम्हाला टेस्ट मॅच मध्ये नाही करता येत, पण टेस्ट मॅच मध्ये तुम्हाला क्लासिक जो तो खेळ आहे तो तुम्हाला सातत्याने करता येतो. आणि एका प्रॉपर दिग्दर्शकाबरोबर काम करणं सुद्धा जे असं, म्हणजे एक्सपेरिमेंटलला दिग्दर्शक सुद्धा एक्सपेरिमेंटलच करत असतो बरेचदा गोष्टी, कारण कोणी मोठे दिग्दर्शक येऊन ते बसवतात असं बरेचदा होत नाही. अनेकदा आपल्यातलंच कोणीतरी आपणच कधी कधी बसवलेलं असतं, सो आपणही शिकत असतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण एखाद्या प्रॉपर एस्टॅब्लिश्ड माणसाकडनं जेव्हा आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात तर त्या खूप वेगळ्या असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल चिन्मय दादाच सांगितलं तर आम्ही दरवेळेला म्हणतो हे जे काही नाटक घडतंय आता, जे काही दिसतंय, दिस इज ऑल चिन्मय दादा. म्हणजे काही चुका असतील तर ते आमच्या असतील, बाकी जे काही चांगलं घडतंय ते दॅट इज ऑल चिन्मय दादा. कारण त्यांनी त्या गोष्टी तशा आणि इतक्या सहज आमच्याकडनं काढून घेतल्या ना, म्हणजे कुठेही काही मला आठवत नाही कधी तो चिडला असेल, काहीच नाही, त्यांनी इतक्या सहज सगळ्या गोष्टी काढून घेतल्या, त्यामुळे ती प्रोसेस कधी संपली हेच कळलं नाही आम्हाला. लवली, खूपच सुंदर. मी प्रेक्षकांना जरूर सांगू इच्छिते इथे
की गालिब हे नाटक अतिशय सुंदर आहे, मी पाहिलेलं आहे आणि नक्की तुम्ही पण जा आणि नक्की या नाटकाचा आस्वाद घ्या. आपण एक त्याची छोटीशी झलक पाहूया. तुमचे बाबा माझ्यासाठी काय होते हे तुम्हाला नाही कळायचं कधीच. कसं कळेल? गेली 10 वर्ष जेव्हा ते दिवापितासारखे जगत होते तेव्हा एकदाही भेटायला आला नाही तुम्ही त्यांना? लाज वाटायची. लाज वाटायची. मी स्टुडंट होतो ना सरांचा, पण मीडिया मधल्या काही लोकांनी मला त्यांचा साहित्यिक वारसदार वगैरे ठरवून टाकला. अंगद दहलवी टेक्स हेड द लेगसी ऑफ हिज मेंटॉर मानव किर्लोस्कर. प्रकाशकांच्या पीआरओनं छापलेली लाईन नाही. मीडियाला असली विरोध लागतातच ना. आय एम सॉरी, पण लिखाणातलं तुम्हाला कितपत कळतं? नाही म्हणजे त्या 335 वयांच्या प्रत्येक पानावर मे बी नॉनसेन्स नसेल, मे बी एखाद्या पानावर कुठेतरी सरांच्या एखाद्या नवीन नॉवेल बद्दल काहीतरी टेक्निकल असू शकतं. प्लॉट पॉइंट्स असेल, स्ट्रक्चर असेल, मे बी वन लाईनर असेल. सरांचा सगळ्यात अँबिशियस प्रोजेक्ट त्यांची मिर्झा गालिबवरची कादंबरी, त्याबद्दल काही नाहीये कुठल्याच वेळी. आणि तुम्ही सगळ्या वह्या वाचल्या. मी सांगतेय ना नाहीये म्हणून. मला फक्त तुमच्याकडून एकच परमिशन हवी आणि प्लीज त्यातली कुठली वही फेकून देऊ नका. यू डोंट अंडरस्टँड. परमिशन कसली हवी आहे? मला त्या सगळ्या वह्या हव्यात असेल, मला वाचायला हव्यात. मी इथून बाहेर काही देणार नाही. मला इथे येऊन वाचायची परमिशन द्या. मी तुमच्या वेळेनुसार येईन, तुमच्या शेड्यूलला. मला माझ्या मोठ्या बहिणीशी बोलावं लागेल. त्या इथे राहत नाही. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? तर नाटक जेव्हा लॉन्च झालं तेव्हा आधी प्रश्न असायचे की गालिब म्हणजे हे उर्दूतलं नाटक आहे का, किंवा हे शेरो शायरीवालं का, मुशायराच आहे की का आमचा मित्र सुखन सारखं काही आहे का असं वाटायचं, कार्यक्रम आहे का, किंवा खोट्या दाढ्या लावून, किंवा कॉस्ट्युम ड्रामा, किंवा पिरियड ड्रामा. गालिबवरच आहे, गालिब नाटकात आहे असं वाटायचं लोकांना. तुमच्यात गालिबचं कोण काम करतंय असा प्रश्न असायचा. तसं नाहीये. हे वाचता वाचता मला खूप मजा वाटली, कारण हे आत्ताच्या काळात घडणारं नाटक आहे. त्याच्यामध्ये गालिब का आहे, म्हणजे गालिब हे नाव काय, हे खरं सस्पेन्सचा पार्ट आहे. म्हणजे एक नाटक मी आता सांगत नाही, मला माहिती. कारण एक नाटक ज्याच्यामध्ये वडील आणि मुलगी किंवा दोन बहिणीच्या संबंधावर ते नाटक बरंचसं बेतलेलं असताना त्याच्यामध्ये मिस्ट्री किंवा त्याच्यामध्ये सस्पेन्स कुठून येतो हा प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर आहे गालिब. ह्या दोन्हीचं मिश्रण फार क्वचितच कमर्शियल थिएटरमध्ये झालेलं बघतो, की एक खराखुरा अगदी मनाला भिडेल असा फॅमिली ड्रामा आणि त्याबरोबर सस्पेन्स मध्ये जे आई शपथ पुढे काय होणार आहे याची जी उत्सुकता असते, ह्या दोन्हीचं मिश्रण या नाटकामध्ये ना, त्यामुळे ते नाटक वर्क होतं असं मला वाटतं. हो, कारण आम्हाला सुरुवातीला प्रेक्षक नाटकासाठी मिळणं खूप गरजेचं असतं. तर अनेकदा लोक येत नव्हते या एका गोष्टीसाठी की अरे बापरे उर्दू असेल ना, हे असेल, गालिब म्हणजे काय असेल बापरे. तर मला अजूनही सगळ्यांना असं सांगावं वाटतं की अजिबात उर्दू शायरीशी आणि याच्याशी रिलेटेड हे नाटक नाहीये. आणि हे अत्यंत म्हणजे प्रत्येकाला रिलेट होणारं नाटक आहे. म्हणजे आमच्या इथनं नाटक पाहिल्यानंतर बाहेर पडणारा प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक मुलगी, प्रत्येक वडील हे म्हणतात की आम्हाला रिलेट झालं, आम्हाला आमचं स्वतःचं नाटक वाटलं, आम्हाला आमच्या घरातलं वाटलं. कारण प्रत्येक वडील, मुलगी, नाटकाचं हे नाव ठरवताना त्याच्याविषयी काही चर्चा वगैरे झाली का? किंवा नाटक तेव्हाच लिहिलं होतं ना, लिहिलेलंच नाटक होतं, त्यामुळे ते तसं. पण असं वाटलं नाही का की आता जसं आपल्याला पहिल्यांदा वाटलं की बाबा प्रेक्षकांना तसं वाटेल, असं वाटेल, त्याच्यावरती काही म्हणजे विचार मंथन नाही का? ऍक्च्युली खरं सांगू, असं एकदा वाटलं की अरे बापरे प्रेक्षकांना काय वाटेल, पण या नाटकाचं दुसरं काही नाव असूच शकत नाही. म्हणजे म्हणजे याची कहाणी बघितल्यानंतर याचं अजून वेगळं, म्हणजे आम्ही अगदी विचार जरी आम्ही एक दोनदा हे डिस्कसही केलं होतं की अरे बापरे नावामुळे लोकांना असं होत आहे का की, आणि हे बोललेत आम्हाला लोक स्वतः की अरे आम्ही गालिब नाव ऐकून कधी कधी थोडेसे हे झालो की यायचं का किंवा काय. सोपं नाव नाहीये, नाटकाचं नाव सोपं असलं ना कधी कधी पृथ्वी थिएटरचं वगैरे असं वाटतं, किंवा सोप्या नावांची लोकांना असं वाटतं की अरे बाबा हलकं फुलकं काही त्रास नाही होणार कदाचित त्याचा. पण गालिब वगैरे नाव ऐकून लोकांना असं वाटत होतं की अरे बापरे आपल्याला कळेल ना किंवा काय. पण नाटक पाहिल्यानंतरच हे कळतं की या नाटकाचं नाव दुसरं काही असूच शकत नाही, काय ठेवणार वेगळं नाव, असं होतं. थँकफुली मराठी थिएटरला ज्या पद्धतीचा सुज्ञ प्रेक्षक लाभला त्यांना बघून ते कळतं की हे अशाच पद्धतीने का नाव आहे, हेच का असायला हवं होतं, आणि त्या नावाच्या पलीकडे जे सांगायचा प्रयत्न आहे ते खूप नीट जाऊन आपल्या जवळच्यांपर्यंत पोहोचवत असल्यामुळे वर्ड ऑफ माउथनी खूप माणसं येत आहेत. आणि त्याचबरोबर एक नेहमी आम्हाला मिळणारी, म्हणजे ती खरं आमच्यासाठीचं कौतुक नाहीये पण त्याची मर्यादा असं कौतुक आहे की
मराठी भाषा ज्या पद्धतीने त्यांनी या नाटकात वापरली आहे. आमच्या दोघांचंही बॅकग्राऊंड हे बऱ्यापैकी पुण्यातलं असल्यामुळे वाचन आवडणाऱ्या घरांमधनं असल्यामुळे भाषा चांगली असली की आम्हाला खूप मजा येते. किती कशी वापरता येते आणि ती कशी वळवता येते हे ते खूप उत्तम खेळ या नाटकामध्ये केले आहेत. अनेक वेळा असं म्हणजे आता कुठलेही अर्थातच आणि त्यामुळे व्यावसायिक नाटक म्हणल्यावर अर्थात खूप प्रयोग होतात. त्यामुळे प्रत्येकच प्रयोग 100% होत नाही. कधी असं होतं, कधी दमलेलो असतो, कधी प्रवास म्हणून तो प्रयोग असतो. दरवेळेस असं होतं की आम्हाला कळतं की आई शपथ आज बहुतेक एनर्जी कमी पडते आणि तेव्हा नेहमी आम्ही एकच वाक्य म्हणतो की लेखनाने वाचवलं. इथे इतकं टाईट लिहिलेलं नाटक म्हणजे मराठीत खूप दिवसांनी इतकं आशयघन, कारण मधल्या एका काळात सिरियस नाटकं नव्हती जास्त आजूबाजूला घडत किंवा कमी घडत होती, पण सिरियस तरीही अत्यंत आशयघन आणि लोकांना विचार करायला लावणारी नाटकं आता परत एकदा म्हणजे खूप छान तऱ्हेने वळायला खूप खूप उत्तम प्रेक्षक मिळतो आता नाटकाला. हो, तो खूप नाटकाला पोषक आहे. अगदीच, नक्कीच. आता तुम्ही दोघेही नाट्य याच्यामधनं आलेला आहात, तुमच्या घरातच ते सगळं. इव्हन तुझी आजी पण जेव्हा मी मागे तुझी इंटरव्ह्यू केलेला होता तेव्हा शी वॉज देअर. सो लाईक द जेनेटिकली इट हॅज. तुझ्या घरामध्ये तर मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे की अगदी गोनीदांच्या पासून ते वीणा देव असतील, मृणाल असेल, ते म्हणजे जेनेटिकली तुमच्यामध्ये ते आलेलं आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही दुसऱ्या पण गोष्टी करता आणि तुझ्या बाबतीत तर म्हणेन की सस्टेनेबल एनर्जी याच्याबद्दल पण तू बरंच काय काय करत असेल, त्याबद्दल आम्हाला एक थोडक्यात सांग. हो, मधल्या काळात ऍक्च्युली एक छोटासा ब्रेक काइंड ऑफ घेऊन मी या क्षेत्रापासनं, ताई तर पूर्ण वेळ ते करते. ताई आणि दादा दोघंही त्यांनी महाबळेश्वरला एक फार्म होता त्यांचा घेतलेला आणि ते त्यांचं पूर्ण पिकवून खातायत. तर ही मला वाटतं पुढच्या सगळ्याच काळातली खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना. ऍक्च्युली आता सगळ्यांना ते आवडायला लागले माहितीये का. हो, म्हणजे माझ्या सुनेने पण टेरेसवरती वांगी, टोमॅटो. हो, आणि ते तुला माहितीये काही दिवसात ते गरजेचं होणार आहे, कारण आपल्याला खाऊ कोण घालणार. नाही, बेसिकली असं झालेलं आहे की बाहेर इतकं ऍडल्टरेटेड आणि ते तर आहे, त्याच्यामुळे असं वाटतं अरे आपण काय खातोय. नो डाऊट. आणि इथून पुढच्या काळात एकूणच मागणी खूप जास्त आणि पिकवणारी डोकी कमी. हे हळूहळू जे होत चाललं आहे त्या सगळ्यामध्ये आपल्याला कोण खाऊ घालणार आहे पुढे जाऊन. बरं, आणि एवढंच नाही, फक्त खाण्याबद्दलच नाही. तुम्ही करताय खरंच. आय एम रिअली फिलिंग प्राऊड ऑफ यू. कारण आमच्या वेळेला आम्हाला असे विचार का आले नाही. आमच्या वेळेला खरंच माझ्या डोक्यात. पण तुमच्या वेळेला तेवढा त्रासदायक झालंही नव्हतं. म्हणजे प्लास्टिकचं आणि याचं प्रमाण तुमच्या वेळेला तेवढं वाढलंही नव्हतं. आता आमच्या अंगात प्लास्टिक आहे कदाचित, इतकं आम्ही प्लास्टिक मधनं, म्हणजे मी अजूनही सध्या, आता मी मगाशी उघडली एक बाटली बिस्लेरीची, पण मी नाही आता बिस्लेरीज किंवा हे आज जरा होतं त्याच्यामुळे. पण मी घरामध्ये असले ना तर मी काय करते माहिती का, ते पाणी उकळवते आणि ते पिते. एक्झॅक्टली. नॉर्मली उकळल्यानंतर बेस्ट ना, सगळ्यात बेस्ट. किंवा मी बाहेर हॉटेल्समध्ये गेल्यानंतर मी म्हणते की मला बॉटल्ड वॉटर नकोय, मला तुम्ही जे पिता ते पाणी मला द्या. तुम्ही जे पिता ते मला, तुम्ही पिता म्हणजे तुम्हाला काही होत नाही ना, मग मलाही त्यातनं काही होणार नाही. सो ते पाणी मला द्या, ते आम्ही पिऊ. सो आता आम्ही बाटल्या विकत घेणं सोडलेलं आहे या सगळ्यामध्ये. आणि आता असं काय, तसं तुझं काही या बाबतीमधलं आहे का इतर अदर दॅन ड्रामा, अदर दॅन? माझं लेखन दिग्दर्शनाचंच काम असतं, म्हणजे ते माझं मेन काम आहे असं मी समजतो. गालिबमुळे अगेन खूप पण एवढं चांगलं मिळतंय तर करत जा. मी म्हणलं ना, मला आनंद मिळतो म्हणून मी ऍक्टिंग करतो. मला त्याच्यामध्ये बेसिक कसं आहे माहितीये का, हे सगळं एक आहे असं मला कधी कधी असं जाणवतं. लाईक इट्स अ स्टोरी टेलिंग. येस. म्हणजे आपल्याला लहानपणी आपली आजी झोपवताना पण सांगायची ना, तेव्हा पण आपल्या समोर आपापलं असं एक चित्र उभं राहायचं. हो, बरोबर. लाईक मी एखाद्या स्टोरीवरती चित्रपट बनवते तेव्हा ते माझं व्हर्जन असतं. बरोबर. परंतु आजी जेव्हा आपल्याला कथा सांगते तेव्हा आपल्या डोळ्यापुढे आपला रावण उभा राहतो, आपला राम उभा राहतो. येस, राईट. सो ऍक्च्युअली हे जे आहे ते आपल्याला लहानपणापासूनच घडत असतं. हो हो, अगदी खरं आहे. तुमचं आता नाटकही आलेलं आहे, तुमच्या अशाच असंख्य मालिका येऊत, असंख्य चित्रपट येऊत आणि तुमची जोडी अशी गाजो एकदम. आता फक्त चित्रपटच एकत्र राहिलाय आमचा, बाकी सगळं एकत्र करून झालंय. कसं झालंय, सिरियल संपल्यानंतर बरोबर 1 वर्षाने मी एक म्युझिक व्हिडिओ, हो त्याच्या बरोबर 1 वर्षानंतर नाटक, ते पारिजात म्हणून आपण. त्यामुळे आता अजून 1 वर्षाने कदाचित एखादा चित्रपट करू आम्ही. दिग्दर्शक बघत असले तर तुम्हाला असा चित्रपट लवकरात लवकर आपण एका प्रख्यात दिग्दर्शिका आणि प्रोड्युसर बरोबर. हो, सिरियसली. म्हणून इथे बोलूनच दाखवतोय आताच की बाबा 1 वर्षानंतर
आम्हाला झालं आता 1 वर्ष होत आलं गालिबला आता लवकर. करूयात नक्कीच, का नाही. आणि तुम्ही दोघंही आज इथे आलात, इतक्या सुंदर आपल्या गप्पा रंगल्या, मला खरंच खूप आनंद वाटला. आणि असं काय म्हणायचं, असं एनर्जी अशी जाणवली. सो ऑल द बेस्ट इन ऑल युअर व्हेंचर्स. थँक्यू सो मच. थँक्स. माय बोलीच्या बातो बातो में या माझ्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलात, दोघेही जण, खूप मजा आली आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि मी तुम्हाला एक छोटीशी भेट देत आहे, परंतु ही भेट आहे आद्या हर्बल प्रोडक्ट्स तर्फे आणि ते अतिशय सुंदर आहेत कारण मी ते वापरते. क्या बात आहे. त्यामुळे ते खूप सुंदर आहेत. सुपर. थँक्यू गौतमी. आद्या या हर्बल प्रोडक्ट्सची ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच.